नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांमध्ये वाद. अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला दादांनी मंजुरी नाकारल्यानं शिंदेंची नाराजी. दादा बैठकीतून निघून गेल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांना आठवण असू दे, गृहमंत्री मुख्यमंत्री कोण आहेत? उद्या मस्जिदवाले वाचवणार नाहीत. नितेश राणेंची पुन्हा एकदा पोलिसांना उद्देशून इशाऱ्याची भाषा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान. ओबीसी संघटनेच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सरकारला मुदतवाढ. 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. भारत सरकारतर्फे अमित शहांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करताना भाऊक. रतन टाटांच्या जाण्याने दुर्मिळ रत्न हरपलं. मुख्यमंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली, तर मानवतेचा मानबिंदू हरपला. फडणवीसांकडून भावना व्यक्त. शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली, तर उद्योजक जगताचा विश्वासार्ह आश्वासक चेहरा हरपल्याची अजितदादांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली. दुःख ही प्रेमाची किंमत. आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात माझं अख्खं आयुष्य जाणार आहे. रतन टाटांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांच्याकडून दुःख व्यक्त. रतन टाटांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची देशभरातून मागणी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रतन टाटांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. रतन टाटांना हयात असतानाच भारतरत्न पुरस्कारांना सन्मानित करायला हवं होतं. आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. उद्योग क्षेत्रामध्ये कामगिरी बजावणाऱ्यांना रतन टाटांच्या नावे पुरस्कार मिळणार. पुढील वर्षापासून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार. तर नरिमन पॉइंट जवळच्या उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. उदय सामंत यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 80 निर्णय. पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळ मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महामंडळांना मंजुरी देण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक एका रात्रीमध्ये रद्द करण्याची सरकारवर नामुष्की. धनगरऐवजी धनगड असं वाचावं. सरकारकडून काढण्यात आलेलं शुद्धीपत्रक धनगड महाराष्ट्रामध्ये नाहीत. धनगर समाजाचा आक्षेप. मदरशांमध्ये शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ. शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अल्पसंख्याक विकास विभाग खात्याचा महत्त्वाचा निर्णय. केंद्राकडे ओबीसी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख करण्याचा प्रस्ताव. राज्य सरकारनं केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला प्रस्ताव. प्रस्ताव मंजूर झाल्यास ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार. उद्या शिवतीर्थावर संध्याकाळी 5 वाजता ठाकरे गटाचा दसरा मेळावा. मशाल दगदगणार, महाराष्ट्र जिंकणार. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज. पुढील 2 दिवस मुंबईमध्ये पावसाचा इशारा. उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट. रात्री झालेल्या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क जलमय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी. निष्ठावंतांचा मेळावा. उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर. पुण्यामधील 7 नव्या पोलीस ठाण्यांचं उद्घाटन होणार. तर सासवडमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन. नवी मुंबईमध्ये आज विविध कार्यक्रमांचं उद्घाटन. महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजन, सायबर मुख्यालयाचं उद्घाटन होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगावमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. अमळनेरमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन. पुणे आणि मराठवाड्यानंतर आता पवारांचं मिशन मुंबई. पवार आज मुंबई आणि कोकणातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार. गेल्या काही दिवसांपासून पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून 14 तारखेला टिळक भवनला बैठकीचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चिन्नीथलांची उपस्थिती असणार. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र येणार. चलो भगवान भक्तीगड. धनंजय मुंडे यांचं ट्विट. सोनं लुटायला यावर्षी प्रथमच मी येतोय. मुंडेंचं ट्विट. उद्या मनोज जरांगे पाटलांचा बीडमधल्या नारायणगडावर दसरा मेळावा. जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. 12 तारखेला खेड दापोली मतदारसंघाबाबत चर्चा. तर गुहागरची जागा आम्हाला सुटल्यास युती धर्म पाळावा ही अपेक्षा. रामदास कदमांची प्रतिक्रिया. आपण उघडपणे मवियाच्या बाजूने लढलो. जागा वाटपासंदर्भात मवियाचे नेते घेतील तो निर्णय मान्य. बार्शीच्या जागेवरून दिलीप सोपल यांची प्रतिक्रिया. सत्तेच्या जोरावर निर्माण झालेला भस्मासूर गाडणार. दिलीप सोपल यांची नाव न घेता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर टीका. चिखलामध्येच कमळ फुलतं. दुसऱ्यावर टीका करताना सुप्रियाताईंनी स्वतः आरशासमोर पाहावं. धीरज घाटेंची खोचक टीका. 40 वर्ष तुम्ही सत्तेचा भाग होता तेव्हा काय केलं? पडळकरांचा पवारांना सवाल. तर आता नातवालाही मंत्रिपदाचे स्वप्न पडतात. पडळकरांचं नाव न घेता रोहित पवारांना टोला.
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी डीपीडीसीचा निधीचा वापर, खासदार प्रणिती शिंदेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. जळगावच्या धरणागाव इथल्या बँकेच्या कारभारावर महिलांची नाराजी, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं महिलांचा रास्ता रोको. पुण्यामध्ये भाजपला धक्का, संजय काकडे मंगळवारी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे काकडेंचे संकेत. संजय काकडे नाराज असतील तर त्यांची मनधरणी करू, संजय काकडेंच्या नाराजीवर भाजप नेते धीरज घाटेंची प्रतिक्रिया. विचारांपेक्षा सत्ता महत्वाची वाटणाऱ्यांचं पक्षांतर सुरूच असतं, पक्षांतर करणाऱ्यांमुळे फारसा फरक पडत नाही, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मुनगंटीवारांचा टोला. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजप शिंदे गटामध्ये वाद, भाजपनं शिंदेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला तर शिवसैनिक शांत बसणार नाहीत, शिंदे गटातील जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा. सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदेंचा गावभेट दौरा, गावकऱ्यांकडून जेसीबीतून फुलांची उधळण करत रणजितसिंह शिंदेंची मिरवणूक काढली. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत भाजपकडून लढणार, मागच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं पुकारलं होतं बंड. पालघरमधल्या काँग्रेसचे सचिन शिंगडा, नरेश कोरडांनी घेतली राज ठाकरेंची भेट, 13 तारखेला मनसेमध्ये प्रवेश करणार. सचिन शिंगडा विक्रमगड तर नरेश कोरडा पालघर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक. वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान पवार गटाच्या वाटेवर, अबुल हसन यांनी पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधवांची घेतली भेट. मी संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, सुजय विखेंची निलेश लंकेंवर टीका, कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा झाला, सुजय विखेंकडून नागरिकांवरच खंत व्यक्त. राहता परिसर समृद्ध होता पण गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये काहींनी इथली अर्थव्यवस्था बिघडवली, बाळासाहेब थोरातांची नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका. आंबेगाव मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात नाराजी, आंबेगावमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार, पवार गटाचे निरीक्षक अशोक बेदरेंची प्रतिक्रिया. नांदेड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेसाठी काँग्रेसचे विनय गिरडे पाटलांची मोर्चे बांधणी, दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. पटोलेंनी मला पक्षातच राहा असं सांगितलं होतं, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची असं पटोले म्हणाले होते, विनय गिरडे पाटलांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना धक्का, राहुरी इथल्या कट्टर विखे समर्थक रावसाहेब चाचा तनपुरे यांचा थोरातांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. ज्यांना राजसाहेब अजून कळले नाही त्यांनी हा चित्रपट पाहावा, 1 नंबर या मराठी चित्रपटासंदर्भात अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. पुण्यातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत 800 यात्रेकरू अयोध्येसाठी रवाना, भारत गौरव पर्यटन रेल्वे पुण्यातून अयोध्येकडे रवाना. बोरेलीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रवीण दरेकरांकडून रंगरास गरब्याचं आयोजन, देवेंद्र फडणवीसांनी भेट घेत देवीचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल इथे दांडिया कार्यक्रमाला अंबादास दानवेंची उपस्थिती, अंबादास दानवेंनी लुटला दांडिया खेळण्याचा आनंद. अंशतः अनुदानित शाळांना 20% वाढीव अनुदान मंजूर, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी मालाडमधील सरकारी जमीन 140 एकर जागा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडपट्टी धारकांचा मालाडमधील अक्सा मालवणी भागामध्ये पुनर्वसन. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये साजरा केला दसरा, लोकल ट्रेनची पूजा करत महिलांनी भोंडला खेळला. दसऱ्याच्या आदल्या दिवशीच लोक ट्रेनमध्ये उत्साहात दसरा साजरा करतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा होर्डिंग्स बॅनरबाजीवर अंकुश येणार, विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्स हटवा, उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश. दिवाळी छठपूजेनिमित्त 6556 विशेष रेल्वे गाड्या धावणार, प्रवाशांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची नाशिकमध्ये बैठक, हजारोंच्या संख्येनं नाशिकमधील पदाधिकारी मुंबईच्या दिशेनं दसरा मेळाव्यासाठी निघणार. नागपुरात आपली बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, सेवेमध्ये नियमित करावं यासाठी पुकारला संप, आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीमध्ये दिलीप मोहिते पाटील गटाला धक्का, विरोधी उमेदवारांनी दाखवली एकजूट, सभापतीपदी विजयसिंह शिंदे तर उपसभापतीपदी क्रांती सोमवंशी यांची वर्णी. नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता, काँग्रेसनं 4ही जागांवर दावा केल्यानंतर आता पवार गटाकडूनही 2 जागांवर दावा. कामगार खात्यामध्ये जाहिरातबाजीच्या नावाखाली 113 कोटींचा घोटाळा, एमआयएम जिल्हाध्यक्ष कांबळेंचा मंत्री सुरेश खाडेंवर आरोप, उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका करणार, कांबळेंची माहिती. चाळीसगाव तालुक्यामधल्या घोडेगाव ग्रामसेवकाच्या विरोधात सरपंचाचं आमरण उपोषण, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची मनमानी आणि हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप. पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचं गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. ठाण्यामधल्या कळव्यामध्ये अजित पवार गटाच्या कार्यक्रमादरम्यान पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ, महिलांनी घेतल्या डोक्यावर खुर्च्या. विदर्भासह राज्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी.
मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. ठाणे शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सखल भागामध्ये साचलं पाणी. बोरिवली परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. गरबा खेळणाऱ्यांना पावसाचा फटका. अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. हवामान विभागाकडून 14 तारखेपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. पालघर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. काढणीला आलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हवालदिल. यवतमाळ शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस. सोयाबीनची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान. सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली. नांदेडमध्ये परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकांचं नुकसान. हाताला आलेलं टोमॅटो पीक वाया. शेतकरी आर्थिक संकटात. गेल्या 24 तासामध्ये अकोल्यामधील काही भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू तर एक महिला जखमी. सोयाबीन पिकांचंही मोठं नुकसान. गोंदियामध्ये परतीच्या पावसाची हजेरी. कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान. शेतकरी परतीच्या पावसानं पुन्हा एकदा संकटात. कोल्हापूर जिल्ह्यातही परतीचा पाऊस. सोयाबीनची काढणी आणि मळणी खोळंबली तर भात पिकाला पावसाचा फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. झेंडू फुलांचं पीक सडलं. शेतकरी चिंतेत. जळगावच्या चाळीसगावमधील चौधरीवाडा महावीर नवरात्र उत्सव मित्रमंडळाकडून माता वैष्णोदेवी मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. वाशिमच्या रिसोडमधील भर जहांगीर परिसरामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांकडून वाहिनीची दुरुस्ती. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कौतुक. सोलापूरच्या करमळ्यामध्ये तहसील कार्यालयाच्या स्थलांतराला शरद पवार गटाचा विरोध. निर्णयाविरोधात माजी आमदार नारायण पाटलांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमीच. 1000 मुलांमागे केवळ 956 मुली. नागरिकांमध्ये बेटी बचाव मोहिमेचा फारसा प्रभाव होत नसल्याचं स्पष्ट. गोंदियामध्ये अवैध खनिज चोरी प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा. 5 ट्रॅक्टर, 2 टिप्पर आणि 17 ब्रास रेती जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन. जळगावच्या चाळीसगावमध्ये शिंपी समाजाकडून जल्लोष साजरा. धुळ्यामधल्या शिरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील पिकं भुईसपाट. आमदार काशीराम पावरा यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शहादा बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 13 कोटी 15 लाखांच्या आराखड्याला मान्यता. बस स्थानकाचं कायापालट होणार असल्यानं प्रवाशांमध्ये समाधान. नंदुरबारमधील बहुप्रतीक्षित तालुका क्रीडा संकुलाचं मंत्री विजयकुमार गावितांच्या हस्ते भूमिपूजन. क्रीडा संकुलामुळे तालुक्यातील खेळाडूंना मोठी सोय होणार. मुंबईच्या माझगावमधल्या राजे शिवाजी नवरात्र उत्सव मंडळाचा भर पावसामध्ये होम हवन. अंबे मातेचा भंडारा आणि घागर फुंकण्याचा कार्यक्रम पार पडला. पुण्यामधल्या हडपसर भागामध्ये 5 वर्षीय चिमुकलीला पळून नेत लैंगिक अत्याचार. नराधम आरोपी तरुणानं चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगाव शहरामधील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये महिलेची हत्या झाल्याची घटना समोर. सुवर्णा नवाल असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. पोलिसांकडून तपास सुरू. धुळ्यामधल्या मालेगावमध्ये 2 संशयित मोबाईल चोरट्यांना अटक. 18 मोबाईलसह 1 दुचाकी आणि 1 लाख असा 35,000चा मुद्देमाल जप्त. जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये विजेची तार चोरी करणारी टोळी गजाआड. 3 अटक. 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबारमधल्या धडगाव तालुक्यामधल्या दुर्गम भागामध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांची धाड. 5 लाखांच्या गांजाच्या झाडांसह 2 अटक. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची पुण्यतिथी. खासदार अखिलेश यादव यांच्याकडून वडिलांना श्रद्धांजली. लाओ समुदायाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचं गायत्री मंत्राचं पठण करून स्वागत केलं. यावेळेला त्यांनी मोदींना हिंदीमध्ये शुभेच्छा दिल्या. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी आर्थिक क्षेत्रामधील जाणकारांची बैठक घेतली. रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टर समिटच्या तयारीसंदर्भात बैठक संपन्न. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी भरती सुरू. पदवीधरांना 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख.